Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good evening to all of you. सगळ्यांना शुभ सायंकाळ. I hope you all are doing fine. माझी अशी आशा आहे की तुम्हा सगळ्यांचं ठीकठाक चाललेलं असेल. Amen. Amen. Don't worry about anything. कशाची काळजी करू नका. God is in control. देवाचं नियंत्रण, देवाचा ताबा सगळ्यावर आहे. God has the power to conquer. देवाकडे तेवढं सामर्थ्य आहे की सगळ्या गोष्टींवर तो मात करेल. God has the power to release His blessings to you. आणि देवाकडे तेवढं सामर्थ्य आहे की तुमच्यावर देव त्याचे आशीर्वाद मोकळे करेल. Praise God. देवाला धन्यवाद. So let not your hearts be troubled. तर कुणाचंही हृदय चिंताक्रांत होऊ देऊ नका. Listen to what God has to tell you this evening. सगळ्यांनी आज सायंकाळी इथे बसून देव काय सांगत आहे, देवाचा शब्द काय म्हणत आहे याकडे लक्ष द्या. And even all those watchers who are watching us this evening, आणि आज सायंकाळी जे सगळे आम्हाला ऑनलाईन पाहतायत, ऐकतायत, open your heart, त्यांना पण माझं निवेदन आहे की आपलं हृदय उघडा receive the word. आणि देवाचा शब्द स्वीकारा. God may have something for you. देवाकडे तुमच्यासाठी आज सायंकाळी काहीतरी असेल, एखादा शब्द तुझ्यासाठी पण असेल. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Isaiah chapter 26 verse 3. यशाचा 26वा अध्याय आणि त्यातलं 3रं वचन आपण यावेळेला काढूया. If you have got your Bibles, kindly open to Isaiah chapter 26 verse 3. यशाचा 26वा अध्याय आणि त्यातलं 3रं वचन. तुमच्याकडे जर बायबल असेल, पवित्र शास्त्र असेल तर ते सगळ्यांनी बाहेर काढून उघडा. यशया 26:3. God will keep him in perfect peace whose mind is stayed on God because he trusts on God. यशया 26:3 मध्ये लिहिलंय, स्थिर मनाला देव पूर्ण शांतीत राखील, कारण ते तुझ्यावर भाव ठेवत असतात, ते देवावर भाव ठेवत असतात. Praise God. देवाला धन्यवाद. Who does not want peace today? आज मला तुम्ही सांगा, शांती कुणाला नकोय? Everyone wants peace. आज सगळ्यांना शांती हवी आहे. But people don't know how to get that eternal peace. मात्र लोकांना हे माहिती नाहीये की अनंत कालची शांती मिळवायची कशी. How can one get that calmness in his soul? आणि एखाद्या माणसाच्या जीवाला शांती कशी लाभेल हे लोकांना माहित नाहीये. So many things are happening around us which is causing us restlessness. आणि अनेक गोष्टी आपल्या अवतीभोवती अशा घडत राहतात की ज्यापायी आपण अस्वस्थ होतो, बेचैन होतो. You know, there is one person who has left his father, mother, wife, children एखादा माणूस असा असतो की ज्याने आपल्या आई-वडिलांना, मुला-मुलींना सोडलेलं आहे and gone to a mountain top. आणि कुठेतरी डोंगरावरती गेलेला आहे. And he sits there in calmness in a lotus position. आणि तिथे जाऊन मांडी घालून बसलेला आहे, शांत अगदी ध्यान धरून. And he calls it peace. आणि त्याला तो शांती म्हणतो. But there is another person पण मग अजून एखादा माणूस असा असतो who is in the chaos of things की जो सगळ्या गोष्टींच्या घाई गडबडीमध्ये, गोंधळामध्ये असतो and still enjoys आणि तरी सुद्धा त्याची मजा सुरू असते and is still in peace. आणि तरी तो शांत असतो. Which is more powerful? कुठलं जास्त सामर्थ्यवान आहे? The second person is more तो powerful. दुसरा व्यक्ती जास्त सामर्थ्यवान आहे. Because कारण even in the chaos of things he is in peace. सर्व गोष्टींच्या गोंधळात आणि आवाजात सुद्धा तो अगदी शांत आहे. And that kind of peace we all want. आणि अशा पद्धतीची शांती आपल्याला सगळ्यांना हवी आहे, गरजेची आहे. That I will live in the की society. मी समाजात जगीन, सोसायटीत राहीन, I will go to work. मी कामाला जाईन. But पण in all the chaos of things, जे काही सगळा गोंधळ, आवाज, गडबड माझ्या अवतीभोवती होत आहे, नोकरीवर, धंद्यावर, घरामध्ये, बाहेर, जिथे कुठे, if I get peace, जर मला शांती त्या सगळ्यात मिळाली then I can run my life. तर मला माझं आयुष्य चालवता येणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. I'm telling you, मी तुम्हा लोकांना सांगत आहे, such a person, असा जो कोणी व्यक्ती आहे if he has peace in the chaos of things, ज्याला सगळ्या गोंधळामध्ये, गडबडीमध्ये सुद्धा शांती मिळत आहे, that person has God's peace. तर त्या व्यक्तीकडे देवाची शांती आहे असं आपण म्हणायचं. That person has God. त्या व्यक्तीकडे देव आहे असं आपण म्हणायचं. Otherwise you can have the whole world with you, you will never have peace. नाही तर तुमच्याकडे संपूर्ण जग असून सुद्धा तुम्हाला शांती लाभणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Because peace does not mean to be in a place where there is no noise. पण शांती अशा जागेमध्ये असणं की जिथे आवाजच नाहीये असं नव्हे, Say, जिथे अगदीच आवाज नाहीये, अगदीच शांतता आहे असं नव्हे. peace is not meaning that there is no trouble or hard work. म्हणजे शांतीचा अर्थ असा होत नाही ना की तिथे परिश्रमच नाहीये, तिथे कष्टच नाहीये, तिथे कामच नाही, तिथे आवाजच नाही, तिथे गडबडच नाही. Peace means शांती म्हणजे to be in the midst of all this chaos. या सगळ्या गोष्टींमध्ये राहायचं की मी कामाला जातो, नोकरीला जातो, धंद्याला जातो, घर सांभाळतो, प्रपंच सगळा माझा सांभाळतो, आवाज होतोय, गडबड होतोय, गोंधळ होत आहे I have enmity around me. आणि I have माझ्या troubles. अवतीभोवती शत्रू आहेत, माझे वैरी आहेत, मला त्रास आहेत, But still, तरीही I have calmness in my मी soul. शांत आहे, माझा जीव शांत आहे.
I have calmness in my soul. माझ्या जीवामध्ये शांती आहे. That is the real meaning of peace. त्याला म्हणतात शांतीचा खरा अर्थ. And that is the kind of peace we all want. आणि अशा पद्धतीची शांती आपल्याला सगळ्यांना हवी आहे. The peace we seek is not the peace of the graveyard. जी शांती आपण शोधतोय ती कब्रस्तानातली शांती नाहीये. No. नाही. The real peace खरी शांती is the serenity and the tranquility within. खरी शांती म्हणजे आतून शांतता. Even though there is chaos all around me, जरी बाहेर सगळा गोंधळ असला, गडबड असली, in my soul there is peace. तरी माझ्या जीवामध्ये आतून शांतता ती आहे खरी शांती. Because I know कारण मला ठाऊक आहे my God is with की me. माझा देव माझ्या My सोबत आहे. God stands with me. माझा देव माझ्या बाजूने He उभा will आहे. take care of me. माझा देव मला He सांभाळणार will आहे. solve my माझा problems. देव माझ्या समस्या He will सोडवणार deal आहे. with my struggles. माझा देव माझ्या सगळ्या संघर्षात मला साथ देणार He आहे. will deal with my enemies. माझा देव माझ्या शत्रूंना सांभाळून घेणार आहे. That is the kind of peace I'm talking about. अशा पद्धतीच्या शांतीविषयी मी बोलत आहे. And this peace can never come in the world. आणि ही शांती जगामधून आपल्याला कधी मिळणार नाही. That's why God alone is called the God of peace. आणि म्हणून फक्त देवाला एकट्याला शांतीचा देव असं नाव आहे. God is called the next name of God. The second name of God is God of peace. देवाचं पुढचं नाव, देवाचं दुसरं नाव आहे शांतीचा देव. Why? का? Because he is the supreme ruler over the whole world. कारण संपूर्ण जगावर साम्राज्य करता तो एकमेव देव आहे. He is the sovereign God. तो साम्राज्य करता देव आहे. He fears nothing. He fears nobody. तो देव कशालाही घाबरत नाही. तो देव कुणालाही घाबरत नाही. He lacks nothing. त्याला काही कमी पडत नाही. He is the most powerful तो one. सगळ्यात सामर्थ्यवान आहे. And if that God, आणि तो देव if he sides you, जर त्याने तुझी बाजू घेतली doubt, restlessness, anxiety has to leave you. तर मग शंका, कुशंका म्हणा किंवा काही सुद्धा त्रास म्हणा, हे सगळं आपल्याला सोडून जायलाच हवंय. Praise God. Amen. That's why I live in peace. आणि म्हणून मी शांतीनं राहतो. Because I know who is with me. कारण मला माहितीये 100% मला माहितीये माझ्या सोबत कोण आहे. I know God is with me. मला माहितीये पुरेपूर देव माझ्या बरोबर आहे. And nothing will affect my soul. आणि माझ्या जीवावर कुठल्याही गोष्टीचा परिणाम होत नाही, होणार नाही, काही घडो. Praise God. देवाला And धन्यवाद. God wants each one of you to experience this wonderful peace in your life. आणि देवाची इच्छा आहे की तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या जीवनामध्ये या देवाच्या अद्भुत शांतीचा अनुभव मिळावा. Praise God. देवाला धन्यवाद. My desire also is that you experience this peace. आणि माझी सुद्धा हीच इच्छा आहे की तुम्हाला सुद्धा या देवाच्या शांतीचा अनुभव स्वतःच्या जीवनात यावा. And I'm telling you tonight, आणि आज रात्री मी तुम्हा लोकांना हे सांगत आहे if you look to God for help, की तुम्ही लोकांनी जर देवाकडे मदतीसाठी पाहिलं, if you look to God for your sustenance, आणि तुम्ही लोकांनी देवाकडे देव माझा पाठीराखा म्हणून पाहिलं, if you look to God for sorting out your troubles, तुम्ही जर देवाकडे देवच माझ्या सगळ्या समस्या सोडवणार आहे असं म्हणून पाहिलं, if you look to God for dealing with your spouses, तुम्ही जर देवाकडे देवच माझ्या नवऱ्याला माझ्या बायकोला सुद्धा हाताळणार आहे अशा नजरेनं पाहिलं, if you look to God for dealing with your hard things, तुम्ही देवाकडे बघताना माझ्या सगळ्या अवघड गोष्टींना देव सांभाळेल असं म्हणून जर पाहिलं, He will come to your rescue. देव तुला वाचवायला येणार बेटा. He will come to your rescue. देव नक्की तुला वाचवायला सोडवायला येणार. Knowing this very thing that you have someone like a father figure with you is a great asset. म्हणजे अगदी हे जाणून घेणं की तुझ्या पाठीमागे कोणीतरी बापासारखं सतत उभा आहे, आपल्यासाठी ही फार मोठी जमा पुंजी आहे. माहित आहे, He is not only your God, He wants to become your heavenly Father. आणि तो फक्त तुमचा देव नाही तर तुमचा स्वर्गीय बाप सुद्धा बनायला तयार आहे. Having a father over you is a great asset. डोक्यावर बाप असणं एक फार मोठी जमा पुंजी आहे बरं का. Ask a child and he will tell you. एखाद्या लेकराला विचारा, तो तुम्हाला सांगेल ज्याच्या डोक्यावर बापाची छत्रछाया नाही. He will tell you ते लेकरू किंवा तो मुलगा किंवा ती मुलगी तुम्हाला सांगेल how important the father's role is for की me. बापाची भूमिका माझ्यासाठी किती महत्वाची आहे. आणि वडील लागतात, डॅडी लागतात. Bible says बायबलमध्ये in लिहिलं, Philippians 4 verse 9, फिलिप्पी 4 अध्याय 9 वचन, the God of peace shall be with you. शांतीचा देव तुमच्या सोबत राहील. The God of peace shall be with you. शांतीचा देव तुमच्या सोबत राहील. Bible says in Psalm 29 verse 11, स्तोत्र 29 त्यातल्या 11व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, the Lord himself will give strength to his people. प्रभू परमेश्वर स्वतः त्याच्या लोकांना ताकद देईल. The Lord himself will bless his people with peace. प्रभू परमेश्वर स्वतः त्याच्या लोकांना शांतीचा आशीर्वाद देईल. God will give you his peace. देव
स्वतः तुम्हा लोकांना शांती देईल असं लिहिलंय. Today, आज worry has gripped many a hearts. काळजीमुळे अनेक लोकांच्या हृदयांवर परिणाम झाला आणि हृदयांमध्ये काळजीचं घर झालंय. If there is conflict, आणि जर काही संघर्ष आहे, वादिवाद आहे, hostility at home, काहीतरी घरामध्ये खटकतंय, disagreements, घरामध्ये सहमत होत नाहीये, rivalry, घरामध्येच वैर आहे, tension, घरामध्ये टेन्शन आहे, because there is no peace at home, कारण की घरात शांती नाहीये म्हणून घरात हे सगळं आहे. because there is not God of peace in your home. का शांतीचा देवच तुमच्या घरामध्ये नाहीये. I know of homes मला अशी काही घरं माहित आहेत where there is constant war, ज्या घरामध्ये सातत्याने भांडणं आणि युद्ध होतात, tension, सारखं टेन्शन असतं words of poison, आणि सारखं त्या घरामध्ये विषाने भरलेले शब्द बोलले जातात. hatred, तिरस्कार, disturbance, मत्सर, विचलितपणा commotion, आणि गोंधळ, strain, काहीतरी दडपण, tension, काहीतरी टेन्शन, noise, काहीतरी आवाज, aches and pains and काहीतरी hurts. कल्लोळ, काहीतरी वेदना, यातना. That house needs the peace of God. असं जे काही घर आहे ना, त्या घराला देवाच्या शांतीची गरज आहे बरं का. That house needs the peace of God. त्या घराला देवाच्या शांतीची गरज आहे. When that house has God, आणि त्या घरात जेव्हा देव येईल, when that house has a God of peace, आणि त्या घरामध्ये जर शांतीचा देव असेल, everything will be serenity. तर सगळं काही शांत होईल बघा. Everything will be in a peaceful आणि state. सगळीकडे शांतता असेल त्या घरात आणि घरच्या लोकांमध्ये. I believe in God. माझा विश्वास देवावर आहे. I know God. मला देव ठाऊक आहे And I know what He means to me. आणि मला माहितीये ना देव माझ्यासाठी काय आहे. माझं सर्वस्व देव आहे. I know मला माहित आहे. why I live in peace today. आज मी शांतीनं जगतो, शांतीनं राहतो. का मी शांतीनं राहतो मला माहितीये ना. I know why I live in confidence today. मला माहितीये ना मी आज एवढ्या विश्वासाने का जगत आहे. That doesn't mean there is no turmoil outside. याचा अर्थ असा नाही की बाहेर ना काही त्रास नाहीये आणि काही टेन्शन नाहीये. That doesn't mean there are no storms of life. याचा अर्थ असा नाही की माझ्या जीवनात पण जीवनी वादळ नाहीयेत. But I know whom I have believed. ते सगळं आहे माझ्याही जीवनात आहे. त्यापासून मी सुद्धा वंचित नाही. पण मला माहित आहे मी कुणावर विश्वास ठेवलाय. I know my God. मला माझा देव माहित आहे. I know my God. मला माझा देव माहित आहे. Bible says बायबल म्हणतं in Daniel 11 verse 32, दानिएलचा 11वा अध्याय त्यातलं 32वं वचन, the people that know their God ज्या लोकांना आपला देव ठाऊक असेल shall be strong ती लोक अगदी बलवान असतात and shall do great exploits. आणि ती लोक मोठा मोठा पराक्रम करतात ज्यांना आपला देव माहित आहे. God says देव बोललाय in Jeremiah 57 verse 19, इर्मिया 57 त्यातलं 19वं वचन, I will create peace for you. मी तुझ्यासाठी शांती निर्माण करीन. I will create peace for you. मी तुझ्यासाठी शांती निर्माण करीन. And I will fill your mouth with praises. आणि तुझं मुख मी स्तुतीने भरीन. I will give peace to the far and the near ones. जे लांबचे आहेत, जे जवळचे आहेत, त्यांना सगळ्यांना मी शांतीने भरेन. And I will heal them, आणि says the त्यांना मी Lord. आरोग्य सुद्धा देईन असं देव बोललाय. Praise God. देवाला धन्यवाद. God will give you a reason to celebrate. परमेश्वर तुम्हा लोकांना आनंदोत्सव करायचं काहीतरी कारण देईल. Complete prosperity, संपूर्ण समृद्धी, serenity, संपूर्ण शांतता, confidence, संपूर्ण विश्वास, joy संपूर्ण आनंद is all available for you. हे सगळं तुझ्यासाठी उपलब्ध आहे. He will teach you a new word of peace. देव तुला शांतीचा नवा शब्द शिकवेल. Up till now you have heard the world's peace. आतापर्यंत तुम्ही जगातली शांती पाहिली. God will teach you the real meaning of peace. देव तुम्हाला शांतीचा खरा अर्थ शिकवेल. Not the peace which the world gives, या जगातनं मिळणारी शांती नाही, but the peace which comes straight from पण जी heaven. शांती सरळ स्वर्गातनं येते ती शांती. Praise God. देवाला धन्यवाद. The Prince of Peace will give you His peace. शांतीचा राजकुमार त्याची शांती तुम्हाला देईल. Bible says बायबल म्हणतं in Jeremiah 57 verses 20 and 21, इर्मिया 57 अध्याय 20 आणि 21 वचन, God says, देवच बोललाय, but those who still reject me, पण जी माणसं तरीही मला नाकारतात, they are like the restless sea which is never calm. ती माणसं खवळलेल्या समुद्रासारखी असतात की जो खवळलेला समुद्र कधी शांत होतच नाही, But always throws up mire and dirt. आणि तो खवळलेला समुद्र जसं किनारी नेहमी चिखल फेकत राहतो तशी त्यांची
त्यांची गत आहे. There is no peace to the wicked. दुष्ट लोकांना शांती नाहीये. There is no peace to the wicked. दुष्ट लोकांना शांती नाहीये. But पण to the humble people, नम्र लोक, the simple people, साधे लोक, the needy people, गरजवंत the लोक, poor people, गरीब लोक, heavenly peace is available अशा to them. लोकांना स्वर्गीय शांती उपलब्ध आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible speaks of a man whose name was David. बायबलमध्ये एका माणसाची नोंद आहे ज्याचं नाव होतं दावीद. David had problems from all sides. दावीदाला चारी बाजूने समस्या होत्या, त्रासच त्रास. His father-in-law wanted to kill him. त्याचा स्वतःचा सख्खा सासरा त्याच्या मागे लागला His होता, त्याचा enemies जीव घ्यायला. wanted to ruin him. त्याचे वैरी, त्याचे सगळे शत्रू त्याचा प्राण घ्यायला मागत होते. His own trusted friend wanted him eliminated. ज्या लोकांवर त्याने विश्वास टाकला होता ती सगळी माणसं त्याच्यापासून काहीतरी लपवत होती किंवा त्या माणसांना तो नकोसा झाला होता. His son wanted to kill him. त्याचा स्वतःचा पोटचा मुलगा बर का त्याच्या विरुद्ध उठला की मला बापाला मारायचंय. He was chased like a bird on the mountain. आणि एखाद्या पक्षाला कसं डोंगरावरती हकलून लावतात तसं ह्या दावीदाचं झालेलं होतं. But in all these things, पण या सगळ्या गोष्टींमध्ये David remained strong दावीद मात्र अगदी बलवान आणि खंबीर राहिला. because कारण his eyes were stayed on God. त्याचे डोळे देवावर होते. Where is your eyes stayed on? मला तुम्ही आज सांगा तुझे डोळे कुठे आहेत? If your eyes are stayed on all the things that are happening around you, तुझी नजर कुठे आहे बेटा? तुझी नजर कुठे आहे? जर तुझी नजर आणि तुझे डोळे अवतीभवती घडणाऱ्या गोष्टींवर आणि लोकांवर असतील you will always live restless. तर नेहमी तुम्ही अस्वस्थ आणि बेचैन जगणार आहात. You will always live in मग restlessness. नेहमी तुम्ही बेचैनच जीवन जगणार कारण तुमचे डोळेच देवावर नाही. तुम्ही कधी यांना बघताय, कधी त्यांना बघताय, कधी हिला बघताय, कधी त्याला बघताय, त्यातनं काही मिळत नाही. You have to look to God. तुम्हाला देवाकडे हुक बाय हुक बघावंच लागेल. Then you will have peace. मग तुम्हाला शांती मिळेल. Praise God. शेवटी देव हा लागतोच हा बेटा. जवान म्हणा म्हातारे म्हणा David देव हा लागतोच. fell very sick. दावीद मग फार आजारी पडला. And his enemies said, त्याचे शत्रू मग म्हणाले now that he lies on the bed, की आता हा दावीद असा बिछाण्याला खेळलाय he will never rise. हा काही परत उठायचा नाही. But in spite of so many evils, पण इतके सारे त्रास त्याच्या जीवनात येऊन सुद्धा David survived. दावीद मात्र टिकला, जगला. How? कसा? Because he had faith in God. कारण त्याचा देवावर विश्वास होता म्हणून. Where there is faith, there is peace. जिथं देवावरचा विश्वास आहे तिथे देवाकडची शांती आहे. Where there is faith in God, there is peace from जिथे God. देवावरचा विश्वास आहे तिथे देवाकडची शांती आहे. Where there is no faith in God, जिथं देवावर विश्वास नाही there is no peace. तिथं देवाकडची शांती नाही. Peace comes when you believe in God. शांती आपण देवावर विश्वास ठेवला ना की त्यानंतरच येते. You have to believe that God exists. तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल की देव अस्तित्वात आहे. You have to love God. तुम्हाला देवावर प्रेम करावं लागेल. You have to seek after God. तुम्हाला देवामागे लागावं तर लागेल. Anxiety says, चिंता म्हणते I don't know what to do. मला कळत नाही काय करायचं. I don't know whom to trust. मला माहित नाही कोणावर विश्वास ठेवायचा. It says, I don't know how I will come out of it. चिंता आणि दडपण म्हणतं की माहित नाही आता या सगळ्या जंजाळातनं मी कशी बाहेर पडणार आहे. Anxiety says, चिंता म्हणते I don't trust God to help me. माझा काही देवावर विश्वास नाही की देव मला मदत करेल. But faith says, पण विश्वास म्हणतो I know नाही नाही मला माहित my आहे God will help me. माझा देव मला मदत करेल. I know मला माहित आहे God is on my माझा side. देव माझ्या बाजूने आहे. I know मला माहित आहे He will remove me out of this देव pit. मला या सगळ्या खड्ड्यातनं बाहेर काढणार I आहे. know He will strengthen me. मला माहित आहे देव मला शक्ती देणार आहे. That is peace. त्याला म्हणतात शांती. When God speaks, there is peace. जेव्हा देव बोलतो ना तिथे शांती When असते. God delivers, there is देव peace. जेव्हा सुटका देतो तिथे शांती असते. Praise God. देवाला धन्यवाद. हालेलुया. David had such a great peace. दाविदाला एवढी मोठी शांती मिळाली ना. His presence tonight will give you peace. आज देवाचा सहवास तुम्हाला शांती देईल. David knew only God can give peace to my restless soul. दाविदाला माहिती होतं की फक्त देवच माझ्या अशांत जीवाला शांती देऊ शकतो. Bible says बायबल म्हणतं in 2 Thessalonians 3:16, 2 तेसलनी 3 अध्याय 16 वचन, the Lord of peace himself give you peace always by all means. शांतीचा देव स्वतः तुम्हाला सदैव सगळ्यात शांती देवो. Say,
He will give you peace at all times, शांतीचा देव तुम्हाला सदोदित शांती देईल. in all situations. सगळ्या परिस्थितीत शांती देईल. No matter what happens, काही जरी झालं तुझ्या the जीवनात Lord will see that He is with you. तरी प्रभू जबाबदारी घेईल आणि प्रभू तुझ्या सोबत राहील. In every circumstance तुझ्या सगळ्या परिस्थितीत, that you are going through right now, ज्या कुठल्या परिस्थितीतून तू सध्याला जात आहेस, God's peace will be there with you. देवाची शांती तुझ्या सोबत राहील. Praise God. देवाला धन्यवाद. Have you seen a child restless तुम्ही एखाद्या लहानशा बाळाला किंवा लेकराला अशांत बेचैन पाहिलंय and crying आणि ते लेकरू रडतंय, and making a lot of noise? फार जोरजोरात किंचाळतंय. You give him anything, त्या बाळाला काही द्या yet he is restless. तरी ते बाळ अशांत आहे. But पण let that child be kept in the mother's lap. त्या बाळाला आईच्या मांडीवर ठेवा. Let the child be nursed by its mother. त्या बाळाला त्याची आई दूध पाजू दे. What happens? मग काय होतं? Suddenly the child is quiet. अचानक ते बाळ शांत होतं. The child is quiet. अचानक ते बाळ शांत होतं. Sometimes the father also picks up the child is not quiet. कधी कधी वडील त्या बाळाला उचलतात तरी सुद्धा बाळ शांत होत नाही. But when the mother picks up the पण child, आईने त्या बाळाला उचललं ना the child becomes quiet. की ते बाळ अगदी शांत होतं. There is something in the mother आईत काहीतरी आहे बेटा, that gives that peace to that child. ज्यामुळे त्या लेकराला शांती मिळते. In the same way, तसंच आहे. there is something in my God माझ्या देवात काहीतरी आहे that gives rest to your soul. की ज्यातनं तुझ्या जीवाला शांती मिळते. There is something in my God माझ्या देवात नक्कीच काहीतरी आहे that will give peace to your soul. ज्यातनं तुझ्या जीवाला शांती मिळणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. David was restless on his own. दावीद स्वतःवर अशांत असायचा Everything was going rough in his life. आणि त्याच्या जीवनामध्ये एवढी सगळी संकट येत होती ना He was living in a dysfunctional home. की त्याच्या घरात सुद्धा सगळीकडनं काही ना काही खटकत होतं. त्याचं घर परिवार नीट चालत नव्हता His wife was in tough terms with him. आणि त्याची बायको सुद्धा त्याच्याशी नीट वागत नव्हती. But yet, तरी सुद्धा he came out of it victoriously दावीद या सगळ्यातनं विजयीपणे बाहेर आला. because कारण he had cultivated a habit of trusting in God. त्याने सवय लावली होती स्वतःला की मी देवावर विश्वास ठेवणार आहे. Yes. ही सवय लावली त्याने स्वतःला. He says in Psalm 131 verse 2, स्तोत्र 131 त्यातल्या दुसऱ्या वचनात दावीद म्हणतो, I have learned to keep safe and satisfied just like a baby on its mother's lap. एखादं लहानसं बाळ आपल्या आईच्या मांडीवर कसं शांत आणि स्वस्थ असतं तसं राहणं मी शिकून घेतलंय. My soul is like a weaned child. माझा जीव दूध तुटलेल्या बाळासारखा आहे. Did you see that? लक्षात येते ना तो काय म्हणतोय? He knew त्याला माहित होतं his soul can only rest in God. माझा जीव फक्त देवामध्येच विसावा पावणार आहे. There is no solution for your restlessness and anxiety on this earth. बाकी तुम्हा लोकांना हे जे अशांती, अस्वस्थता, बेचैन अवस्था हे जे सगळं वाटतं ना त्याचा उपाय या जगात तुम्हाला सापडणार नाही. किती प्रयत्न करा, डोकी फोडा, सगळीकडे जा, मग या तुम्हाला कळेल. It can only be found in the lap of God. याचा उपाय फक्त देवाच्या मांडीवरच सापडतो. It can only be found in the bosom of God. याचा उपाय फक्त देवाच्या उरावर सापडतो. So God made him to ride upon many waters. तर देवाने दाविदाला अनेक पाण्यांवर चालवलं. God made him to be successful. देवाने दाविदाला यशस्वी सुद्धा केलं. He ruled over Israel for 40 years. याच दाविदाने इस्रायल देशावर 40 वर्ष राज्य केलेलं आहे. Gave him peace from all sides. आणि याच दाविदाला देवाने चारी बाजूनी शांती पण दिली. Bible says बायबल म्हणतं in 2 Samuel 7 verse 1, 2 शमूएल 7 अध्याय पहिलं वचन, the Lord gave David rest from all his enemies round about. परमेश्वराने दाविदाला त्याच्या अवतीभोवती असलेल्या सर्व शत्रूंपासून शांती दिली. From all the enemies there is peace in God. अवतीभोवती असलेल्या सगळ्या शत्रूंपासून देवात आपल्याला शांती आहे. All over the world अख्ख्या जगात the people are struggling. आज लोकांचा संघर्ष सुरू आहे. They are struggling with conflicts. अख्ख्या जगातली माणसं वादिवाद, संघर्ष, डोकेफोड याच्यातच आहेत. Struggling with fears and doubts and uncertainty. कोणाला ना कोणाला काही ना काही भीती वाटते, काही ना काही शंका कुशंका असतात They all आणि need- अनिश्चितपणा असतो. उद्या काय होणार माहित नाही, नोकरी टिकणार का माहित नाही, कुणाला काहीच माहित नाही. They are all in need of inner peace. आणि सगळ्यांना आतमधल्या शांतीची सध्याला गरज आहे. अख्ख्या जगातल्या प्रत्येक माणसाला
Every person. प्रत्येक माणसाला. From outside you may seem that they are very good. आणि बाहेर ना आपल्याला असं वाटेल त्यांना बघून की वा किती छान, किती यांचं चांगलं चाललंय. But inside their home they know what is happening. आतून त्यांना माहितीये त्यांच्या घरात काय गोंधळ There चाललाय. is fight at home. घरात भांडण चाललंय. Between spouses. नवरा बायकोत भांडण आहे. There is no peace. शांती नाहीये. No peace in the family. घरात परिवारात शांती नाहीये. People struggle against other people. लोक दुसऱ्या लोकांविरुद्ध संघर्ष करतायत. Not only family conflicts but neighbor conflicts. आणि पारिवारिक समस्या तर आहेत, शेजारी पाजारी पण समस्या आहेत. यांच्याशी जमत नाही आणि बोला यांचं त्यांच्याशी जमत नाही. And conflicts with co-workers. आणि हे सगळं सहसाथीदार जिथे कुठे ते कामाला असतात त्यांच्यामध्ये पण प्रॉब्लेम आहे. And even conflict with total strangers. आणि अगदी अनोळखी लोकांमध्ये सुद्धा त्यांना संघर्षच आहे, कुणाशीच जमत नाहीये. Crime, racism. रडणं चाललेलं आहे, पक्षपात Abuse, चाललेला आहे, violence. भेदभाव चाललेला आहे, नावं ठेवली जातात, मस्करी होतीये, हिंसा Everyday होते, occurrences. मारलं जात आहे आणि रोज असं ना काही ना काही असं होत आहे. Divorce rates show the conflict between husbands and wives. आज ज्या प्रमाणामध्ये घटस्फोट होत आहेत ना त्याच्यावरनं कळून येतं की नवरा बायकोत सध्याला किती भांडणं होतात. Sometimes there is no divorce, but every day they say 10 times divorce at home. कधी कधी घटस्फोट होत नाही पण दिवसातनं 10 वेळा एकमेकांना ते म्हणतात मी घटस्फोट देईन तुला. Say. असं चाललंय घराघरात. घरघरगी कहाणी बेटा. And then they don't go for divorce because of social pressure. आणि घटस्फोट घ्यायला मात्र जात नाहीत कारण मग समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील. And then other issues like who will take care of the children. आणि मग मुलांना कोण सांभाळेल. There is no peace. तू पैसा देणार का मी. शांती नाही. There is national conflict, international conflict. राष्ट्रीय त्रास सुद्धा अनेक आहेत, अंतर्देशीय पण अनेक आहेत, देशीय पण अनेक आहेत. Regional conflict, language conflict. प्रांतीय त्रास अनेक आहेत. Culture conflict. भाषांमध्ये पण खूप त्रास आहे. State conflict. संस्कृतीमध्ये पण खूप त्रास आहे. राज्य स्तरावरती पण खूप त्रास आहेत. महाराष्ट्राचं असं तर कर्नाटकाचं तसं असं. But the inner conflict is worse. पण आतून जे काही संघर्ष असतात ना ते फार वाईट असतात. There is need for inner peace. आणि आतून शांतीची गरज आहे असं मला तुम्हाला There is म्हणायचं. need for interpersonal peace. आतून माणसाला शांतीची गरज आहे. People recognize international peace, national peace. आज लोक देशीय शांती म्हणा, अंतर्देशीय शांती म्हणा ही सगळी ओळखतात. But there is one kind of peace that the devil doesn't want you to know. पण एक पद्धतीची शांती अशी आहे की जी सैतानाची इच्छाच नाही तुम्हाला कळावी. One person, एक व्यक्ती he said, म्हणाला I'm worried about the international restlessness. संपूर्ण जगामध्ये जी अशांती पसरली आहे म्हणे त्याचं मला टेन्शन I आहे. said, forget that. What about your life? म्हणलं अख्ख्या जगाचं सोड, तुझं काय चाललंय ते सांग. He said, there is no peace at home. तो म्हणतो नाही माझ्या घरात पण शांती नाही. One peace that the people have not realized. एक शांती ज्या विषयीनं लोकांना आजपर्यंत कळलेलंच नाही. And that is आणि ते म्हणजे peace with God. देवा बरोबरची शांती. Peace with God. देवाकडनं येणारी शांती. To have the peace of God. देवाकडून येणारी शांती मिळवायला If you don't have the peace from God, जर देवाकडची शांती तुमच्यामध्ये नसेल you will not have the peace of God. तर देवाकडची शांती तुम्हाला मिळणारच नाही. देवा बरोबर शांती असेल तर देवाकडची शांती लाभेल. You know, restlessness started in the Garden of Eden. आणि या अशांतीचा प्रारंभ एदेनेच्या बागेत झाला माहित आहे. Peace of man was lost in the garden. माणसाची शांती एका बागेत हरवली. When God made our first parents, ज्या देवाने आपल्या प्रथम पालकांना पुरुषाला आणि स्त्रीला निर्माण केलं He had peace with them शांती होती देवात आणि त्यांच्यात. because God was around them. कारण देव त्यांच्या अवतीभोवती सर्वस्व होता. God gave them everything, देवाने त्यांना सगळं काही दिलेलं. but they sinned against God. पण त्या दोघांनी देवाविरुद्ध पाप केलं. And from that day, त्या दिवसापासून man lost peace. मनुष्यातली शांती गेली. How? कशी? When you lose God, you lose peace. आपल्याकडनं देव गेला की शांती जातेच हो. You can make up everything, but if you don't make up with God, peace will always evade you. जर देवाशी तुम्ही नाही ना एकी करून घेतली तर शांती तुमच्यापासून नेहमी दूरच जाणार आहे. बाकी सगळ्यांचं सोडा, देवाशी एक व्हा तर शांती मिळेल. And that's why Jesus came. म्हणून येशू आले. Why did Jesus come? येशू या जगात का आले? To give you eternal peace. तुला अनंत कालची शांती द्यायला आले. How can I have peace with God? मला देवाबरोबरची शांती कशी मिळणार? There is only one way. एकच मार्ग आहे. Jesus came on this earth येशू या जगात आले to bring peace between you and God. तुझ्यात आणि देवात शांती प्रस्थापित करायला. Because there was enmity between you and God. कारण तुझ्यात आणि देवात वैर निर्माण झालं होतं. Bible says बायबल म्हणतं in Romans 5
5 verse 10. रोमकरास 5 अध्याय 10 वचन. While we were yet enemies, आम्ही देवाशी वैरी असताना Jesus died for us. येशू आपल्यासाठी मरण पावले And he rose again. आणि येशू परत जिवंत And झाले he reconciled mankind to God. आणि येशूंनी मानवजातीचा समेट देवाशी परत केला. Jesus paid the penalty for our sins येशूंनी आपल्या पापांची किंमत मोजलेली so आहे that God's wrath can be turned away from us. अशासाठी की देवाचा क्रोध आपल्यापासून वळावा And we could have peace with God. आणि आपल्याला देवासोबतची शांती मिळावी. This peace and this forgiveness ही शांती आणि ही क्षमा is available to anyone कोणालाही उपलब्ध आहे who trusts in Jesus for salvation. ज्या कुणाचा येशूंवरती मोक्षासाठी विश्वास आहे त्याला ती शांती मिळेल. Praise God. मोक्ष म्हणजे तारण म्हणजे सनातन जीवन अनंत कालचे जीवन. Bible says बायबल म्हणतं in Romans 5 verse 1, रोमकरास 5 अध्याय 1 वचन. we can have peace with God only through Jesus Christ. आपल्याला देवासोबतची शांती केवळ येशू ख्रिस्ताद्वारेच मिळू शकते. And once friendship is made, आणि एकदा का आपण ती मैत्री केली, once you make friendship with God, एकदा का आपण देवाशी मैत्री केली, God will move on your behalf देवाशी मैत्री झाली की देव आपल्या वतीनं काम करणार. to help you out of this chaotic world. तुला मदत करायला या सगळ्या अख्ख्या जगातनं जो काय गोंधळ चाललाय त्या गोंधळातनं तुला बाहेर काढायला He will speak peace in your situation. देव तुझ्या परिस्थितीवर शांती पुकारणार. God will be with you. देव तुझ्या सोबत राहील Then God will start working for आणि you. मग देव तुझ्या वतीनं काम करायला लागेल. Whenever you are anxious, जेव्हा केव्हा तुला काही चिंता सत्वे He will deal with your problems. तेव्हा तेव्हा देव येईल आणि तुझ्या समस्या हाताळेल. When you become a child of God, जेव्हा तू देवाचं संतान बनशील He will give you the right to pray to Him. तेव्हा देव तुला त्याला प्रार्थना करायचा हक्क देईल. Bible says बायबल म्हणतं in Philippians 4 verse 8, फिलिप्पीचा 4 अध्याय 8 वचन. be anxious for nothing, कुठल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका, but in everything by prayer and supplication let your request be made known unto तर God. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रार्थना आणि विनंती करून देवाला आपली प्रार्थना तुम्ही सांगा, मांडा. And the peace of God त्यानंतर देवातली जी शांती आहे that surpasses all understanding जी सगळ्या बुद्धी सामर्थ्या पलीकडची will आहे guard your hearts and your mind through Christ Jesus. ती तुझ्या हृदयाचं रक्षण करेल ख्रिस्त येशूमध्ये. Praise God. मनाचं रक्षण करेल ख्रिस्त येशूमध्ये. It's not that anyone prays and God answers. असं नसतं काय की कोणीही प्रार्थना केली आणि देवाने उत्तर दिलं, असं नाहीये. You have to have the peace with God first. प्रथम तुला देवाशी शांतीचा करार करावा लागेल की देव बाप्पा तुझ्यात आणि माझ्यात बट्टी. Yes. मग You cannot be a friend with God देवाशी तोवर तुम्ही मित्र होऊ शकत नाही unless you accept the deal that God puts before you. जोर देवाने तुझ्यासमोर ठेवलेला व्यवहार आणि करार तू मान्य करत नाही. What's the deal? काय आहे तो व्यवहार, तो करार? You have to give your heart to Jesus. तुला तुझे हृदय येशूंना द्यावं लागेल, हे डील आहे. And God will start helping you from now on. आणि मग आजपासून पुढे देव तुला सहाय्य करायला सुरुवात करेल. Praise God. तुझं हृदय देवाला दे, तुझं हृदय येशूला दे. आजपासून देव तुझ्या जीवनात काम करेल. You have to become a child of God. तुला देवाचं संतान बनावं लागेल. How can I become a child of God? बरं देवाचं संतान मी कसं बनायचं? Bible says बायबल मध्ये लिहिलंय in John 1 verse 12, योहानाचा 1 अध्याय 12 वचन. all who received Jesus, ज्या सर्वांनी येशूंचा स्वीकार केला, all who believed in His name, ज्या सर्वांनी येशूंच्या नावावर विश्वास ठेवला, He gave them the right to become the children of त्या God. सर्वांना त्याने देवाची मुलं होण्याचा अधिकार आणि हक्क दिला. Praise God. देवाला धन्यवाद. Peace is knowing that you are saved. शांती म्हणजे हे जाणणं की माझं तारण झालेलं आहे. Peace is knowing that you will go to heaven. शांती म्हणजे हे जाणणं की मी स्वर्गात जाणार आहे. Peace is knowing that you got salvation. शांती म्हणजे हे जाणणं की मला मोक्ष मिळालेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. A certain woman, एक विशिष्ट बाई, she learned that Jesus was at the house of a Pharisee तिला कळलं की एका पुरुषाच्या घरात येशू आलेले आहे. because that Pharisee had invited Jesus to dine with him. कारण त्या पुरुषाने येशूंना आपल्या घरी जेवणाचं आमंत्रण दिलं होतं आणि एका बाईला हे कळलं. She was a restless woman. ही बाई अगदी अशांत होती, She was a sinful woman. पापी होती. She knew तिला कळलं sin will find her out one day. हे पाप एके दिवशी मला शोधून मारणार आहे. She knew that she will go to hell तिला माहित होतं की मी एके दिवशी नरकातच जाणार with आहे. the kind of nature I have. ज्या पद्धतीचा माझा स्वभाव आहे ते बघून मला तर नक्की वाटतंय की मी नरकातच जाणार आहे. She wanted to make things right in her life. त्या बाईला आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायची इच्छा होती. She attended that party. आणि मग त्या मेजवानीला ती पण गेली. She was not invited, but she went अर्थातच in. तिला आमंत्रण नव्हतं पण तरीही गेली. And so she knelt before Jesus. गेली
आणि येशूंच्या समोर तिने गुडघे टेकले And she was at his feet weeping येशूंच्या पायाशी रडायला लागली ती and began to bathe his feet with her tears. आणि येशूंच्या पायांना स्वतःच्या अश्रूंची अंघोळ त्या बाईने घातली Then she wiped that tears with her hair. आणि मग येशूंच्या पायावर पडलेले ते अश्रू तिनं स्वतःच्या केसांनी पुसले She kissed his feet आणि येशूंच्या पायाला तिने मुके दिले and anointed his feet with आणि ointment. येशूंच्या पायांना तिनं तेलाचा अभ्यंग केला There was quite a stir in that elite group of people. मग प्रतिष्ठित लोक जे त्या मेजवानीला आलेले होते त्यांनी हे बघून त्यांचा जीव असा वर खाली व्हायला लागला की हे काय आहे They all began to murmur. आणि सगळ्यांनी आपसामध्ये कुजबूज सुरू केली If Jesus was a real prophet of God, की येशू जर देवाचे खरे संदेष्टे असते he would know what kind of a woman she is. तर येशूंना कळलं असतं की कुठल्या पद्धतीची पापी बाई येऊन त्यांच्या पायाशी रडतीये Jesus knew her. पण येशू तिला ओळखत होते He knew her whole life. येशूंना तिचं संपूर्ण जीवन माहित होतं She knows what you are. And माहित Jesus आहे. knows what you are. येशूंना माहिती असतं बेटा की आपण कोण आहे कुठचे आहे काय करतो तू कुठचा मी कुठची आपल्याला असं वाटतं येशूंना काही माहित नाही येशूंना सगळ्यांचं सगळं माहित आहे Bible says बायबलमध्ये in लिहिलेलं आहे. Luke 7:50, लूकचा 7वा अध्याय 50वा वचन Jesus looked at her and said, येशूंनी त्या बाईकडे पाहिलं आणि त्या बाईला येशू म्हणाले your sins are many. बाई तुझी पाप अनेक आहेत I know it. मला माहित आहे But they are forgiven. पण त्या पापांची क्षमा झाली आहे Because कारण your faith in me has healed you. तुझ्या माझ्यावरच्या विश्वासाने तुला आरोग्य दिलंय Your faith in me has saved you. तुझ्या माझ्यावरच्या विश्वासाने तुला तारण म्हणजे मोक्ष दिलाय Go in peace. जा शांतीने जा She jumped up with तर joy. तिनं तर आनंदाने उडीच मारली She felt so light. तिला इतकं हलकं She वाटलं felt so peaceful. तिला इतकं शांत वाटलं All restlessness went away. सगळी अशांती तिच्यामधनं निघून गेली She went home happy. आनंदाने घरी गेली बाई Praise God. देवाला धन्यवाद. Now no matter what happens to her life, की आता काही जरी तिच्या जीवनात झालं she knew that I am saved. तिला माहित होतं की मी सुरक्षित आहे She knew I am going to go to heaven. तिला माहित होतं की मी स्वर्गात जाणार आहे Praise God. देवाला धन्यवाद. That means peace comes from faith in God. याचा अर्थ शांती देवावर विश्वास ठेवल्यामुळेच येते That means peace comes from Jesus' forgiveness. याचा अर्थ शांती येशूंनी आपल्याला आपल्या पापांची क्षमा केल्यानंतरच मिळते Today Jesus will forgive you. आज येशू तुला तुझ्या पापांची क्षमा करतील बरं No का? matter what you have done. तुझ्याकडनं काही पाप जरी झालेलं असलं तरी Just येशू ask for करतील. forgiveness. He will forgive you. केवळ तू येशूंना आय एम सॉरी मला माफ करा येशू असं म्हण येशू तुला मला सगळ्यांना माफ करतील Peace means no matter what. शांती म्हणजे ना काही घडो Jesus will never leave me nor forsake me. येशू मला कधी सोडणार नाही येशू मला कधी टाकणार नाही Praise God. याला म्हणतात शांती की कभी भी मुझे ना छोडेगा कभी ना मुझे त्यागेगा Bible says in Matthew 8:24. त्याचा 8वा अध्याय 24वा वचन बायबल म्हणतं Once Jesus was in the boat with his disciples. एकदा येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसोबत नावेत होते Suddenly a fierce storm struck the lake with waves breaking forth into the boat. अचानक एक मोठं वादळ त्या पाण्यावर सुटलं आणि लाटा जवळजवळ नावेत यायला लागल्या But Jesus was sleeping at the stern. आणि येशू त्या नावेत आडवे पडले होते झोपले होते कुशीवर The disciples roused him आणि येशूंच्या शिष्यांनी जाऊन येशूंना जाग केलं and they pleaded with him. आणि विनंती करून सांगितलं Master, की गुरुदेव don't you care that we are perishing? तुम्हाला आमची काळजी नाही आमचा नाश होतोय We are going down. आम्ही खाली खाली बुडतोय But Jesus rebuked them. पण येशूंनी त्यांना धमकावलं Why are you gripped with so much fear? की का तुम्हाला एवढी भीती वाटते Where is your faith? तुमचा विश्वास कुठे आहे Then he stood up एवढे काय रे घाबरता विश्वास कुठे आहेत मग येशू उभे राहिले and then he rebuked the wind and the waves. आणि येशूंनी वादळाला आणि लाटांना धमकावलं Suddenly अचानक the storm died down. वादळ शांत झालं The waves left the boat. लाटा सुद्धा शांत झाल्या Everything was calm in an instant. आणि सगळं क्षणार्धात शांत झालं Perfect calm. परिपूर्ण शांतता Where Jesus is, there will be perfect calm. जिथे येशू असतात तिथे परिपूर्ण शांतता असते If Jesus comes in your life, there will be perfect calmness. येशू जर तुझ्या जीवनात आले ना तर अगदी परिपूर्ण शांती तुला लाभेल What is he teaching us? काय यातनं आपल्याला येशू That शिकवतायत if Jesus is with you, आपल्याला येशू असं शिकवतायत की येशू जर आपल्या सोबत असतील that if Jesus is in your boat, येशू जर तुझ्या नावेत असतील that if Jesus is in your life, येशू जर तुझ्या जीवनात असतील that if Jesus is in your home, येशू जर
तुझ्या घरात असतील, if Jesus is in your family, येशू जर तुझ्या कुटुंबात असतील, if Jesus is in your business, येशू जर तुझ्या व्यवसायात if असतील, Jesus is in your workplace, येशू जर तुझ्या नोकरी धंद्यात असतील, you need not be afraid. तर तू घाबरायची गरज नाही. You need not be afraid who is for you or who is against you. कोण तुझ्यासाठी आहे, कोण तुझ्या विरुद्ध आहे, याची तू काळजी करायची गरज नाही. As long as Jesus is with you, जोपर्यंत येशू माझ्या सोबत आहे, मला काही प्रॉब्लेम He नाही. will still the storm. येशू वादळ शांत करणार. ज्या दिवशी येशू मला सोडतील, मग माझी नैया डुबली म्हणायची. Praise God. जोवर येशू आपल्या सोबत आहे, टेन्शनचं कारण नाही. Because Jesus is the Prince of Peace. कारण येशू शांतीचा राजकुमार आहे. He is the one who removes all peace hindering factors. आणि येशू ख्रिस्त आपल्या जीवनातून अशांती आणणाऱ्या सगळ्या घटकांना काढून टाकतो. And He restores peace. आणि येशू आपली शांती आपल्याला परत देतात. I know right now, मला माहिती आहे आता यावेळेला some of you are going through hard times. तुमच्यातले काही जण असे आहेत जे अवघड प्रसंगातनं जात आहेत. Things are not moving right. आणि तुमच्या आयुष्यात गोष्टी काही नीट होत नाहीत. There is war. आणि तुमच्या हृदयात युद्ध चाललंय. युद्ध Not only in your hearts, but even in your family. फक्त हृदयात नाही, तुमच्या घरांमध्ये, तुमच्या परिवारात पण युद्ध चाललंय. युद्ध. You need peace. तुम्हाला शांतीची गरज आहे. And Jesus will come. आणि येशू येतील. You have to give your heart to Him. तुम्हाला तुमचं हृदय येशूंना द्यावं You have लागेल. to receive Him. तुम्ही येशूंना स्वीकारायचं. Peace of God is the only element that sustains a child of God. देवाची शांती हा एकच घटक आहे जो देवाच्या मुलांना पाठिंबा देतो. In the face of all difficulties. सगळ्या अडचणींमध्ये, सगळ्या त्रासांमध्ये देवाची शांतीच आपल्याला पाठिंबा देते. And it is there for you the very moment you accept Jesus as your Lord and Savior. आणि ती देवाची शांती ज्या क्षणाला तुम्ही येशूंना आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकाराल, त्या क्षणी तुम्हाला मिळेल. The moment you accept it, peace will start ज्या working. क्षणाला तुम्ही येशूंना स्वीकाराल, त्या क्षणाला तुम्हाला शांती मिळेल. Praise God. देवाला धन्यवाद. You cannot be a stranger with God and think He will help you 100%. देवाशी अनोळखी राहायचं आणि मग असं म्हणायचं की देव मला मदत करणार 100%, ते काय बरोबर नाही. Say, देवाने तुला 100% मदत करायला जरा देवाशी ओळख घाल. सांग देवाला, माझं हे नाव, सलाम ठोक रोजचा देवाला एक, say, हजेरी लावा. if you fall on the road, तुम्ही जर रस्त्यावर पडला a stranger may help you. तर एखादा अनोळखी माणूस तुम्हाला मदत करेल, नाही असं नाही, That's all. पण बास तेवढंच. But पण if that person is your father, समजा त्या रस्त्यावरती जे कोणी पडलेत ते तुमचे वडील आहेत. no, if you are the father किंवा of that fallen one, तुम्ही त्या पडलेल्याचे वडील आहात, what you will do? तुम्ही काय कराल? You will not only pick him up, तुम्ही फक्त त्याला उचलणार असं you नाही, will brush him, उचलणार, त्याला साफ करणार, clean him, आणि त्याला स्वच्छ करून take him to the देणार, hospital, दवाखान्यात नेणार, pay the money to the doctor. पैसे पण डॉक्टरांना देणार. All that you will do. सगळं तुम्ही करणार ना. Why? का? You are in relation with that person. कारण तुमचं नातं आहे, तुमचा मुलगा आहे तो. But पण a stranger will help you, but for just a moment. अनोळखी माणूस मदत करेल, पण थोडी करेल, फार नाही त्याच्यात पडणार तो. That's why म्हणून sometimes you call to God, He helps you. कधी कधी तुम्ही देवाला हाक मारता, तर कधी कधी देव तुम्हाला मदत करतो. Once in a year. कधीतरी आपल्या वर्षातनं एखाद वेळेला. Because you are a stranger to Him. कारण तुम्ही देवाला अनोळखी आहे, देवाला अजून तुझं नाव गाव Become a- पत्ता माहित नाही. Become a child of God. देवाचं संतान बना You have बेटा. the right every day to God's throne. देवाची मुलं बना, म्हणजे रोज तुम्हाला देवाच्या सिंहासनापर्यंत जायचा हक्क मिळेल. Praise God. आमेन. Like a child of God, you can go to आणि Him. देवाच्या लेकरासारखं रोज तुम्ही अगदी धाडसानं देवासमोर जाल. मग Bible says Bible म्हणतं. in Hosea 4 verse 6, होशे 4 अध्याय 6 वचन, my people are destroyed for lack of knowledge. माझ्या लोकांचा नाश होतो कारण माझ्या लोकांना ज्ञान कमी पडतं. It's the desire of God देवाची इच्छा, that nothing distracts your attention from Him. ही देवाची इच्छा आहे की तुमचं देवावरचं लक्ष कुठल्याही गोष्टीमुळे किंवा माणसामुळे डिस्टर्ब होता कामा नये. God desires your ceaseless fellowship with Him. देवाची इच्छा आहे की तुम्ही देवाशी अखंड सहभागिता साधावी. God does not want you to lose concentration and your heart be worried. देवाची इच्छा नाही की तुमचं देवावरचं लक्ष निघावं आणि तुम्हाला टेन्शन व्हायला लागावं. 24/7 my eyes are upon God. 24/7 माझे डोळे देवावरच असतात. 24/7. 24/7 म्हणजे काय? दिवस आणि रात्र माझे डोळे देवावरच असतात. Because storms of life can arise at any time, कारण जीवनातली वादळ कधी येऊ शकतात बेटा. at any location, आयुष्यामध्ये वादळ कधी सुटू शकतात, तेही कुठेही सुटू to शकतात, anybody. कोणाच्याही जीवनात. It does not care who you are. मग तुम्ही कोणी असा, मोठे लहान, ते सगळं बघून संकट येत नाहीत. You may be a celebrity, you may be a pauper. असाल तुम्ही कोणी सेलिब्रिटी, मोठा माणूस, नाही तर असाल कोणी भिकारी. त्रास काही सांगून येत नाहीत. Storms came even when Jesus was in the boat. जीवनी वादळ किंवा वादळ येशू नावेत असताना पण आलं ना वादळ.
But still, तरी Jesus has the power over the storm. येशूंकडे सामर्थ्य आहे त्या वादळावरचं, तिथे आपण जिंकतो. म्हणून नावेत येशू पाहिजे, जीवनात येशू पाहिजे. Praise God. Amen. That's why Jesus says म्हणून येशू म्हणाले in 1 Peter 5:7, पहिलं पेत्र 5:7, cast all your cares upon me, तुमच्या सगळ्या काळज्या माझ्यावर टाका, for I care for you. कारण मला तुमची काळजी आहे. Say it now. आता माझ्या मागणं बोला. My Prince of Peace, म्हणा, माझ्या शांतीच्या राजकुमारा, please step into every stormy issue in my life. प्लीज माझ्या जीवनातल्या प्रत्येक वादळात प्रवेश कर. In the name of Jesus, येशूंच्या नावात. Prince of Peace, शांतीच्या राजकुमारा, please intervene in every home experiencing storm. माझ्या घरामध्ये जी काही वादळ येतात त्यात तू मध्यस्थी कर. Let your peace begin to manifest in my home in Jesus' name. तुझी शांती माझ्या घरात येशूंच्या नावात दिसायला लागू दे. Please visit me and my children. प्लीज माझ्या मुलांना आणि मला भेटायला ये. Remove my enemies from my life. माझ्या शत्रूंना माझ्या जीवनातून काढून टाक. Remove me from my pit, Lord. माझ्या दलदलीतनं मला बाहेर काढ दे बाप्पा, For I trust in you. कारण मी तुझ्यावर विश्वास ठेवलाय. I believe in you. माझा तुझ्यावर भरोसा आहे, Because I am restless, Lord, without you. कारण तुझ्याशिवाय मी अशांत आहे. Praise God. मला शांती तुझ्यातच मिळते दे बाप्पा. तूच माझी माऊली आहे, तूच माझी माय आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Last week one lady was suffering with demonic oppression for 15 long years. गेल्या आठवड्यामध्ये एक स्त्री आली, 15 वर्ष तिला सैतानी त्रास होता, अंगात यायचं. She was so restless. एवढी अशांत होती ती. 15 years. 15 वर्ष कशाला म्हणतात रे? Nothing could really give her rest. 15 वर्ष तिला तो त्रास आणि कशातूनच तिला सुटका मिळेना. I just said in the name of Jesus, you devil, leave her. मी फक्त म्हणालो येशूंच्या नावात सैताना तिला सोड. And the devil left her. आणि सैतान तिला सोडून गेला. अंगात यायचं Sudden बंद. peace gripped her आणि heart. अचानक तिच्या हृदयात शांती आली. Praise God. देवालाच धन्यवाद हो, देवालाच धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in John 3:16, योहानाचा 3 अध्याय 16 वचन, God so loved the world देवाने जगावर इतकं प्रेम केलं that he gave his only begotten son Jesus की Christ, त्याने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त देऊन टाकला, that whoever believes on him की जो कोणी येशूंवर विश्वास ठेवेल shall not perish त्याचा नाश होणार नाही, but will have eternal life. तर त्याला अनंत काळचे जीवन मिळेल, ज्याला मोक्ष म्हणतात. Man's problem is one thing, मनुष्याच्या समस्या एक वेगळी बाब आहे. his separation from God. आणि मनुष्य देवापासून वेगळा झाला ती वेगळी बाब. The man's only one problem is his separation from God. आणि सगळ्यात मोठी एकच समस्या माणसाची आहे की मनुष्य देवापासून वेगळा झालाय. God has been calling you for such a long time, देव तर अनेक दिवसांपासून तुला हाक मारत आहे, but you are not replying. तू उत्तर देत नाहीयेस. But today you came. पण आज तू आलास. God will solve all your देव problems. तुझ्या सगळ्या समस्या सोडवेल. Amen. He will solve all your problems. देव तुझ्या सगळ्या समस्या सोडवेल बेटा. देर से आहे, दुरुस्त आहे. Praise God. Amen. Why do you have to take help from a stranger? कशाला अनोळखी माणसांकडनं मदत घेताय? Become his child and take help from your heavenly Father. देवाचं मूल बना आणि स्वर्गीय बापाकडनं हक्कानं मदत घ्या. Yes. Become his child देवाचं मूल बना and see how the Father jumps in to help you. आणि स्वर्गीय बाप कसं उडी मारून तुला मदत करायला येईल. मग बघ, Say, मग तो घरचा मामला होतो. like when you go to a sweet shop जसं एखाद्या मिठाईच्या दुकानात तुम्ही जर गेलात and you ask for a sweet you want to taste आणि काही मिठाई तुम्हाला समजा चाखायची आहे, and say, please give me one small piece so that I can taste. तर तुम्ही म्हणता ना की एक छोटा पीस द्या, मला चव घ्यायची. He will not give you 1 kg. तो काय 1 किलो देईल का चाखायला? एवढं मूर्ख तर कोणीच नाही. 1 किलो कोण कशाला चाखायला देते? He will give you very small piece. एवढूसा तुकडा काढून देतात. And you take that one bite. आणि मग तुम्ही तेवढूस खाता. Actually you wanted more. अजून हवं होतं तुम्हाला, And then he says, पण फुकटात एवढंच मिळतं. and then he says, मग तो म्हणतो if you pay the money, I will give you 1 kg. पैसे दिले तर किलोभर देतो बांधून. Amen. तेच मी म्हटलं, फुकटात एवढंच मिळतं. And then you get the whole deal. मग तुम्ही तो सगळा व्यवहार करता. Like if you drive a testing car, समजा तुम्ही एखादी टेस्ट ड्राईव्हला कार आणली, you can feel how it looks and how it is. टेस्ट ड्राईव्हला कार मागवली, कार चालवली, कशी दिसते, कशी वाटते, सगळं बघितलं. But then मग after half an hour, that fellow will take that car away. अर्धा तासानंतर ती कंपनी गाडीला परत घेऊन जाते, कारण टेस्ट ड्राईव्हला आली होती ती. He will not, you cannot say, can I keep it? तुम्ही म्हणू शकता का कायमची ठेवून जा ना? No, he will say, it is not yours. तो म्हणेल तुमची नाहीच आहे गाडी. Only when it is yours, then you can do what you want. गाडी तुम्ही घेतली की मग ती गाडी तुम्हाला जे पाहिजे ती सर्व्हिस देईल. In the same way, तसंच आहे. Jesus paid the price for you. येशूंनी तुझ्यासाठी किंमत मोजली आहे. And if you accept it, आणि जर तू येशूंना घेतलं,
then you no more remain a stranger to तर God. मग तू देवाला अनोळखी राहत नाही, तुला पाहिजे ती सर्व्हिस देव देईल. Praise God. Amen. All kind of service He will give you. सगळी तत्काल सेवा सुद्धा देव देईल, पण आधी Amen. देवाचा बंध खरा. Just accept Jesus and see what He does. येशूना स्वीकार आणि मग बघ येशू तुझ्या जीवनात काय करतात. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. Thank you, Jesus. Thank you, Lord. Now is your time. आताची वेळ तुमची आहे. The Lord is going to touch you. प्रभू परमेश्वर तुम्हाला स्पर्श करेल. All your restlessness will go. तुमची सगळी अशांती निघून जाईल. All your depression will go. सगळं नैराश्य सुद्धा निघून जाईल. All your pain will go. सगळ्या वेदना सुद्धा निघून जातील. Yes. He will bring peace in your situation. आणि देव तुमच्या परिस्थितीत शांती आणेल. All the storms that have been raging against your soul, जी सगळी वादळं तुमच्या जीवाविरुद्ध उठलेली आहेत, my Jesus will calm it tonight. माझे येशू येतील आणि त्या वादांना शांत करतील. If the devil has ravaged your soul, सैतानाने जर तुमच्या जीवात काही धुमाकूळ घातलाय, if the devil has ravaged your life, सैतानाने तुमच्या जीवनात काही गोंधळ घातलाय, my Jesus will spell peace माझे येशू येतील आणि शांती and the पुकारतील. devil has to go. आणि त्या सैतानाला जावं लागेल. Jesus will say, येशू म्हणतील peace, शांती, come out, की बाहेर निघ and you will have peace. आणि तुम्हाला शांती मिळेल. He will tell the devil, येशू सैतानाला म्हणतील come out, हाय बाहेर निघ, and you will have peace. मग सैतान निघून जाईल आणि तुम्हाला शांती मिळेल. Praise God. देवाला धन्यवाद. Invite the Lord in your life. प्रभूला आपल्या जीवनात आमंत्रित करा. He will settle everything. प्रभू सगळं काही स्थिर स्थावर करेल. I know there is a heavy war waging in your life. मला माहितीये तुमच्या जीवनामध्ये मोठी मोठी युद्ध सुरू आहेत. You have no peace. तुम्हाला शांती नाहीये. Some of you are crying every day. तुमच्यातली काही माणसं रोज रडतायत. Some of you are losing your mind. तुमच्यातल्या काही लोकांचं मन चालत नाहीये. You don't know what to do. वेड्यासारखं होतंय, काय करायचं कळत नाहीये. I'm losing my mind. की माझं मनच चालत नाहीये. Things are not changing. गोष्टी बदलतच Things नाहीये are not happening. आणि गोष्टी पाहिजे तशा होतच नाहीये. You have no joy. आनंद नाहीये. Smile has vanished from your face. चेहऱ्यावरनं हास्य निघून गेलेलं आहे. Laughter is gone. हास्य नाहीच आहे चेहऱ्यावर. Now is the time. आताची वेळ आहे. Introduce Jesus in your life येशूंना आपल्या जीवनामध्ये घ्या and see the serenity and the tranquility that will grip your life. आणि बघा जी शांतता तुमच्या जीवनाला धरेल. Are you ready? तयार आहात? Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात वर कराल One hand placed on the afflicted part of your being. आणि दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे जो काय आजार असेल त्या आजारी भागावर ठेवाल. Jesus will heal you. येशू तुम्हाला बरं करतील. Jesus will deliver you. येशू तुम्हाला सुटका He देतील. will change your life. येशू तुमचं जीवन बदलतील. You have to cry out to God. तुम्ही देवाचा धावा करायला You have to हवा. cry out to Jesus. तुम्हाला येशूंकडे धावा करावा Let him लागेल. take over your life. येशूंना तुमच्या जीवनाचा ताबा घेऊ दे. Let him take over your case. येशूंना तुमचं जीवनी प्रकरण त्याच्या हातात घेऊ दे. Become serious with God tonight. आज रात्री देवाला गांभीर्याने घ्या. Are you ready? तयार आहात? Are you ready? तयार आहात Come का? on, pray with me. चला मग माझ्या मागून प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा, my God, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Lord Jesus, प्रभू येशू, I need you. मला तुझी गरज आहे. I am in a desperate condition. माझी परिस्थिती फार वाईट I आहे. have no peace. मला शांती नाही. I have no joy. माझ्यामध्ये आनंद नाही. Restlessness has gripped me. अशांतीनं मला धरलेलं आहे. Things are not moving. गोष्टी हव्या तशा होत नाही. Things are not happening. गोष्टी घडत नाही. Where will I go? मी कुठे जाऊ? What will I do? मी काय करू? Oh God, माझ्या देवा, my eyes are fixed on you माझे tonight. डोळे आज रात्री तुझ्यावर आहेत. My eyes are fixed on you tonight. माझे डोळे आज रात्री फक्त तुझ्यावर आहेत. Jesus, येशू, come into my heart माझ्या हृदयामध्ये ये. and change my life. माझं जीवन बदल. Change my माझी situation. परिस्थिती बदल. Change it, Lord. बदल दे बाप्पा. Bring peace to my situation. माझ्या परिस्थितीत शांती आण दे बाप्पा. Bring peace to my depressed heart. माझ्या नैराश्यातल्या हृदयाला शांती दे Let बाप्पा. the storms go. हे वादळ निघून जाऊ दे. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Jesus is coming. येशू येतात. Jesus is coming. येशू येतात. He is touching you right येशू now. तुम्हाला आता स्पर्श He is करतात. touching you right now. येशू तुम्हाला आता स्पर्श Every करतात. sickness, प्रत्येक आजार every आणि disease, रोगराई I command
मी you. आज्ञा करतो In the name of Jesus. येशूच्या नावात Leave. सोड. Leave the people in Jesus' name. लोकांना येशूच्या नावात Leave सोड. the people in Jesus' name. लोकांना येशूच्या नावात सोड. See, your depression is going. बघा तुमचं नैराश्य जात आहे. See, your depression is going. बघा तुमचं नैराश्य जात See, your आहे. anxiety is going. बघा तुमच्या चिंता जात आहे. That fear is ती going. भीती जात आहे. That confusion is तो going. गोंधळ जात आहे. That headache is ती going. डोकेदुखी जात आहे. Every headache, डोकेदुखी I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावात Leave. सोड. Leave in Jesus' name. सोड येशूच्या Leave in नावात. Jesus' सोड name. येशूच्या नावात. Jesus is touching you. येशू तुम्हाला स्पर्श Jesus is करतात. touching you. येशू तुम्हाला स्पर्श करतात. Something is happening. काहीतरी नक्की होत आहे. Something is happening. काहीतरी नक्की होत There आहे. is a release in your life. तुमच्या जीवनामध्ये एक सुटका येत There is a आहे. release in your life. तुमच्या जीवनामध्ये एक सुटका येत आहे. Every body pain, सगळ्या अंगवेदना I command you in the name of मी आज्ञा Jesus. करतो येशूच्या नावात. Leave सोड in Jesus' name. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Ulcer. Ulcer. People suffering with त्या ulcer. लोकांना अल्सर झालाय. Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य दे. in the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद. Thank you, Jesus. It is धन्यवाद, happening. येशू. होत आहे. It is happening. होत आहे बरं का? Jesus is touching you येशू all. तुम्हाला सगळ्यांना स्पर्श He is करतात. touching you all. येशू तुम्हाला सर्वांना स्पर्श A करतात. change is taking एक place. बदल घडत आहे. A healing is taking place. एक आरोग्य घडत A आहे. deliverance is taking एक place. सुटका येत आहे. Stomach pain. पोटातल्या वेदना, People suffering with stomach त्या pain. लोकांच्या पोटात वेदना आहेत. Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal आणि them त्यांना आरोग्य in the दे. name of Jesus. येशूच्या नावात. People suffering with त्या ulcer. लोकांना अल्सर झाला. Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them of आणि the त्यांना ulcer. आरोग्य दे अल्सर पासून. Tumor. ट्यूमर, Lord Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श कर Heal them in Jesus' आणि name. येशूच्या नावात त्यांना आरोग्य दे. Tuberculosis. क्षयरोग, People suffering with TB. ज्या लोकांना क्षयरोग Lord झाला, Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Come on, talk to him. चला सर्वांनी Talk to प्रभूशी him. बोला. प्रभूशी बोला. Talk to him. प्रभूशी Say, बोला. Jesus, म्हणा येशू touch me. मला स्पर्श कर. Jesus, येशू touch me. मला स्पर्श कर. Jesus, येशू heal me. मला बरं कर. Jesus, येशू deliver मला me. सुटका दे. Jesus, येशू remove me from my depression. माझ्या नैराश्यातून मला बाहेर काढ. Remove me from my depression. माझ्या नैराश्यातून मला बाहेर काढ. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Bleeding trouble. रक्तस्रावाचा आजार I pray right now. आता याला मी प्रार्थना करतो. Touch these women या सगळ्या स्त्रियांना and स्पर्श let कर them be healed of the bleeding trouble. आणि त्यांचा रक्तस्राव बंद होऊ दे येशूच्या Thank you, नावात. Jesus. धन्यवाद येशू. Blind eyes आंधळे डोळे be opened in the name of Jesus. उघडू देत येशूच्या नावात. Deaf ears. बहिरे कान, People who have got deaf त्या ears. लोकांचे कान बहिरे Lord आहेत. Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them आणि in त्यांना Jesus' आरोग्य name. दे येशूच्या नावात. Let the dumb speak in the name of मुके Jesus. बोलू देत येशूच्या Thank you, नावात. Father. धन्यवाद दे बाबा. Kidney problem. किडनीचे आजार, Problem in the kidney. त्या लोकांच्या किडनीत काही Lord त्रास आहे. Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर and heal them in आणि Jesus' त्यांना name. आरोग्य दे येशूच्या Heal नावात. them in Jesus' name. येशूच्या नावात त्यांना आरोग्य Heal दे. them in Jesus' name. येशूच्या नावात त्यांना आरोग्य दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Stone in the kidney. किडनीमध्ये झालेले खडे, People having stone in the ज्या kidney. लोकांच्या किडनीमध्ये खडे झाले, Lord Jesus, touch प्रभू them येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Let those stones be crushed in the name of त्या Jesus. खड्यांचा चुरा होऊ दे येशूच्या नावात. Heart problem. हृदयाचे आजार, People who have heart त्या problem. लोकांच्या हृदयात काही आजार आहेत, Lord, touch them right प्रभू त्यांना now आता स्पर्श and कर let them be healed in the name of आणि Jesus. येशूच्या नावात त्यांना आरोग्य Be मिळेल. healed in the name of Jesus. येशूच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद. Thank you, Father. धन्यवाद देवा. Thank you, Master. धन्यवाद. Piles problem. मूळ व्याधाचा आजार, People who have piles problem. ज्या कुणाला मूळ व्याधाचा आजार Lord, आहे, touch them right प्रभू now त्यांना आत्ताच्या आत्ता स्पर्श कर and heal आणि them त्यांना आरोग्य दे. in Jesus' name. येशूच्या In नावात, Jesus' name. येशूच्या नावात. Now you devil, आता सैताना, all witchcraft power, चेटू करणी, all demonic power, तुला सैतानी I शक्ती, command you in the तुला name मी of आज्ञा Jesus. करतो येशूच्या नावात. Leave. सोड. Leave the people in Jesus' name. लोकांना येशूच्या नावात. All witchcraft power go. सर्व चेटू करणी जाऊ दे. Witchcraft power go. करणीतलं सामर्थ्य जाऊ In दे. the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. See, is going. तो चालला. The devil is going. सैतान The चालला. devil is leaving your सैतान चालला. bodies. तुझं शरीर The devil सोडून is चालला. leaving your bodies. सैतान तुझं शरीर सोडून Leave. चालला. सोड. Leave in Jesus' name. येशूच्या नावात Leave सोड. your bodies in Jesus' त्यांचं name. शरीर सोड सैतान. Every divining spirit go. सर्व सैतानी आत्मे निघून जाऊ देत. Every witchcraft power go. जादूटोणा करणी In निघून the जाऊ name देत. of Jesus. येशूच्या In the नावात. name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या See, it's नावात. happening. होत आहे. It's happening. घडत आहे. The devil is leaving you. The सैतान- devil is leaving you. सैतान तुम्हाला सोडून The जात devil आहे. is leaving you. सैतान तुम्हाला His सोडून work जात is आहे. over. सैतानाचं काम He संपलं. cannot touch you सैतान anymore. तुम्हाला आता स्पर्श करू
Be शकत नाही. gone in the name of Jesus. जा सैताना येशूच्या नावात. Come on, you also say. चला तुम्ही पण Say, म्हणा. devil, leave me. म्हणा सैताना मला सोड. In the name of Jesus. येशूच्या नावात मला Witchcraft सोड. power, leave me. करणी मला सोडून जाऊ दे. In Jesus' name. येशूच्या नावात. Evil powers, leave me in वाईट Jesus' शक्ती name. मला सोडून जाऊ दे येशूच्या नावात. Demonic powers, leave me in Jesus' सैतानी name. शक्त्या मला सोडून जाऊ दे येशूच्या नावात. Curses, leave me in Jesus' name. शाप मला सोडून जाऊ दे येशूच्या नावात. Poverty, leave me in Jesus' name. दारिद्र्य मला सोडून जाऊ दे येशूच्या नावात. Fear, leave me in भीती Jesus' मला name. सोडून जाऊ दे येशूच्या नावात. All these are going away. या सगळ्या गोष्टी जात आहेत There is deliverance coming now. आणि सुटका येत आहे आता. He is touching you. प्रभू तुम्हाला स्पर्श करतोय. Peace is coming. शांती येत आहे. The peace of Jesus is gripping your heart. येशूमधली शांती तुमच्या हृदयाला The जखडत आहे. peace of Jesus has touched your heart. येशूमधली शांती तुमच्या हृदयाला The स्पर्श करत peace आहे. of Jesus is coming in your soul. येशूमधली शांती तुमच्या जीवात येत The आहे. Lord Jesus is speaking to प्रभू you. येशू तुमच्याशी बोलतायत. My son, प्रभू येशू तुला म्हणतायत My daughter. माझ्या मुला माझ्या मुली don't worry. काळजी करू नको. I'm taking care of your मी situation. तुझी परिस्थिती सांभाळत आहे. I know what you're going मला through. माहितीये तू कशात न जात आहेस. I'm going to deal with them one by one. त्या सगळ्या लोकांना मी एक एक करून हाताळणार आहे. I'm going to deal with them one by one. त्या सगळ्या लोकांना मी एक एक करून बघीन I'm dealing with your cases one by one. आणि तुमच्या सगळ्या प्रकरणांना एक एक करून मी हाताळत And आहे. I will deal. मी हाताळीन. I know there are many troubles in your life. मला माहित आहे बेटा तुझ्या जीवनात त्रास अनेक आहेत. One by one I'm going to deal. एक एक करून ते सगळे त्रास मी And हाताळीन I will set you free. आणि मी तुला मोकळं करीन I म्हणतो will ते. deliver you, says the मी Lord. तुला सुटका देईन म्हणत आहे प्रभू. I will lift you up, says the Lord. मी तुला वर आणीन म्हणत आहे येशू. I will make you to forget your past, says the मी Lord. तुला तुझा भूतकाळ विसरायला लावीन म्हणत आहे प्रभू. I will bring that smile once again on your face, says the मी Lord. तुझं गेलेलं हास्य तुझ्या चेहऱ्यावर परत आणीन म्हणतोय I प्रभू. will bring that laughter once again in your house, says the Lord. तुझ्या घरात ते हास्य मी परत आणीन म्हणतोय प्रभू. I will do it, says the Lord. मी करीन म्हणत आहे येशू. My daughter, I will do it for माझ्या you. मुली मी तुझ्यासाठी करीन. My son, I will do it for माझ्या you. मुला मी तुझ्यासाठी करीन. You just trust on तू me. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. Let your eyes be stayed on me. तुझे डोळे माझ्यावर केंद्रित ठेव. I will make all things beautiful in your मी life. सर्व गोष्टी तुझ्या जीवनात सुंदर करीन Praise God. असं येशू सांगत आहेत. देवाला Lord. धन्यवाद. प्रभू Now I pray. आता मी प्रार्थना करतो Give everyone a breakthrough. प्रत्येकाला एक नवीन कोरी सुरुवात दे. Financially, those who are down, lift them up. आर्थिक रीतीनं पण जे लोक खालावलेत त्यांना वर आण. Homes which are broken and shattered, let it be जी reunited. घरं तुटलेली आहेत ती घरं एक कर. Father, देवप्पा. those who need a job, give them a good job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना चांगल्या नोकऱ्या दे. Those who need a house, give them a good house. ज्यांना घरं हवी आहेत त्यांना चांगली घरं दे. Whatever you are lacking, या लोकांना जे काही कमी पडतंय my Jesus is going to give it to माझे you. येशू तुम्हाला ते सगळं देणार आहेत. Yes. होय. That bank loan will be passed. ते बँकेचं कर्ज तुमचं मंजूर होणार आहे. That house you are asking for, you will get it. जे in घर Jesus' तुम्ही name. मागताय ते घर तुम्हाला येशूंच्या नावात मिळणार आहे. Yes. That two-wheeler, that four-wheeler that you are asking for, you will get it in ती 2 Jesus' चाकी name. 4 चाकी गाडी तुम्ही मागताय ती तुम्हाला मिळणार आहे. येशूंच्या नावात It's coming. येत आहे. It's coming. येत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. Thank you, Lord. Amen. Praise God. देवाला Give a धन्यवाद. big clap to Jesus एक now. जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा. Don't worry about anything. कशाचीही काळजी करू नका. God is going to solve your देव problems. तुमच्या सगळ्या समस्या सोडवणार If the आहे. Lord has delivered you जर प्रभूने तुम्हाला सुटका दिली or आहे, healed you, आरोग्य दिलंय, come and share that testimony for God's glory. वर या आणि देवाच्या गौरवासाठी आपली साक्ष सांगा. Amen and amen. Praise Amen. God. Bring him here. See what he's saying. I will not allow the testimony to be spoken. काय म्हणतो हा बघा. तो म्हणतो मी साक्ष होऊच देणार नाही. Yes. See? He's saying, I will not allow that testimony. मी देवाची साक्ष होऊ देणार नाही. See this. You devil. I command you in the name of Jesus. Leave. Make him to surrender. Make him surrender and don't take him away. Let him be here. Did you see that? Just one word, Jesus. एकच शब्द येशू. I don't play with the devil. मी सैतानाशी खेळत नाही. कारण हा खेळ नाहीच आहे. This is for the glory of Jesus. हे येशूंच्या गौरवासाठी होतं. Not for my glory. माझ्या गौरवासाठी नाही. It is Jesus who did येशू it. करतात हे सगळं. You can take that name. तुम्ही ते नाव घेऊ शकता.
and you will have deliverance. आणि तुम्हालाही सुटका मिळेल. See this man. Make him to stand. Come. उभं करा त्याला. See this man. कसं वाटतं आता? बरं वाटतं. एक मिनिट मला मेसेजला बोलायचं वरती. हा, come here, come here. मिसेसला वर बोलवायचं म्हणतात. मिसेस कुठे आहे? ठीक आहे. आता कसं वाटतं तुम्हाला? एकदम बरं वाटतं. बरं वाटतं. कुणी बरं केलं? हो, येशूने. काय झालं होतं? माझ्या घरात ना, मी ह्यांच्याकडे कामाला होतो. ते सैतानीचं काम करता आपल्याला माहित नव्हतं. आम्ही पोटासाठी कामाला गेलतो. काम चांगलं करत होतो आम्ही. मग त्यांचं आमचं मिसेसनी डोळ्यावर आलं. मग मी अशीच तडपून बाहेर पडलं. मग त्याने काय केलं, माझं भीतीवर मिसेसने बाहेर टाकले. मग त्यांनी सांगितलं होतं मला बरोबर करणार. मिसेस वरती येते. 8 महिने त्या घरातलं बाहेर पडलं होतं. मला आता 3 दिवसाला सापडले ते मला. आता बरं वाटतं ना एकदम? See this. Thank you, Jesus. देवाला धन्यवाद. Take him. Take him. Now take him. Pastor, this sister says that approximately when she was 6 months pregnant, she went for a sonography and she realized the doctors told her that the fluid that is there in the brain's child is excessive. Okay. And the doctor suggested that you should abort the baby because it's not going to be a normal child. She says that we refuse to listen. Listen to this testimony. ही साक्ष सगळ्यांनी ऐका. Yes. She says we refuse to take that for ourselves. Instead, we said that we'll keep faith on Jesus and we are going to pray. They prayed for an entire day, went to another private hospital and they got a second opinion. That doctor said that there is nothing wrong with the child at all and the child is absolutely fine. Now, in the 9th month, they realized that her BP has shot up to a dangerous level. Okay. Doctor said that if it stays like that, it's your due date. It could be fatal as well. Okay. And while they were running all the other tests, they realized that the amniotic fluid which surrounds the child was also less. Okay. They performed an emergency cesarean. She says that there were so many instances where I could have lost my life, I could have lost my child, but through it all, we are absolutely fine. My fever is absolutely normal, my BP is Child normal. is fine. Child is absolutely fine. It's the See same this. child. देवाला धन्यवाद. Today God has blessed her with this baby girl. Amen. And her health is also fine, so she gives all glory to Jesus. Praise Amen. God. तुमचं Amen. विश्वासाने हे काम केलं. हं? विश्वास येशूवर. Bless them, Lord. Bless them in Jesus' name. Yes. हालेलुया. प्रेज लॉर्ड पास्टर. हा. ही खरंच अद्भुत साक्ष आहे पास्टर. हा भाऊ सांगतो, हे सोलापूर अकलूज या ठिकाणावरून येतात. हे सांगतो की ज्यावेळेस तो 5 वर्षाचा होता, त्याच्या हार्टमध्ये प्रॉब्लेम होते, तर त्याला ऑपरेशन करून त्याला एक वॉल बसवण्यात आला हार्टमध्ये. Okay. आणि डॉक्टरने सांगितलं की ते जे वॉल आहे त्याची एक्सपायरी 20 वर्षाची आहे. तर ते भाऊ सांगतात, ज्यावेळेस मी 25 वर्षाचा झालो, मला त्याच्यामध्ये त्रास व्हायला चालू झाला, मला श्वास घ्यायला त्रास चालू झाला आणि मी खूप घाबरलो त्यामुळेच मला डॉक्टरकडे नेण्यात आलं. डॉक्टरांनी टेस्ट केले आणि मग डॉक्टरांनी सांगितलं तुमचा जो वॉल जो फिट केलेला आहे तो वॉलची एक्सपायरी झालेली आहे, 20 वर्ष होऊन गेलेले आहेत. तर त्यांना पुन्हा जे त्रास आहे ते न व्हावे तर पुन्हा नवीन वॉल बसवावा लागेल आणि त्याचा जो खर्च आहे पूर्ण तो जवळजवळ 20 लाख रुपये त्यांनी सांगितला. ते भाऊ म्हणाले मी खूप घाबरलो, मी रडू लागलो. ते म्हणाले की त्यांचे हे चुलते आहेत, हे चुलत्यांनी त्यांना येशूविषयी सांगितलं. तर ते म्हणतात की मी येशूवरती विश्वास ठेवायला सुरू केला. मी ऑनलाईन तुमचे मेसेजेस शनिवारच्या सभेचे पाहत राहिलो आणि परमेश्वरावर विश्वास ठेवला. प्रभू येशूने मला आरोग्य द्यायला सुरू केलं. माझा जे सर्व त्रास होता, जो श्वासचा वगैरे किंवा जी भीती वाटत होती, ती पूर्णपणे निघून गेलेली आहे. माझा विश्वास आहे की प्रभू येशूने मला आरोग्य दिलेलं आहे. हालेलुया. आता बरं वाटतंय? बेटर वाटतं. Better. You feel better? Yes. See that, man. Huh? Pray. Jesus, I thank you and praise your Father. Lord, let his heart become normal. Touch his heart, oh Lord. Let it become normal, absolutely normal, oh Father. Let him be like every other person. Let his heart be strong. And let him be powerful man. Let him never be worried about his heart, because you have taken charge and you have healed. In Jesus' name I pray. Thank you, Lord. Thank you, Father. God bless you. God bless you. Yes. प्रेज लॉर्ड पास्टर. आपल्यामध्ये सिस्टर शारदा आहेत आणि ते पिंपरी या ठिकाणावरून येतात. त्यांची खूप अद्भुत अशी साक्ष आहे. ते म्हणतात अचानकपणे मागच्या महिन्यामध्ये ते उजव्या हातावर पडल्या आणि जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये गेले तर डॉक्टरांनी त्यांना एक्सरे करायला सांगितलं. तर त्यांना असं आढळलं की त्यांचा जो हातातलं हाड आहे ते मोडलेलं आहे. रिपोर्टमध्ये आपण पाहू शकतो. आणि ते हाड असं मोडलेलं आहे. या कारणाने डॉक्टरांनी त्यांना सजेस्ट केलं की तुम्हाला ऑपरेशन करण्यात लागेल. आणि ते म्हटले की
माझी एवढी काही परिस्थिती नाही आहे, मी ऑपरेशन नाही करू शकत, माझ्याकडे आर्थिकरित्या काहीच नाही आहे. तर ते म्हणतात की माझे जे शेजारचे आहेत, जे चांगले शेजारी आहेत, त्यांनी आम्हाला येशूविषयी सांगितलं, आपल्या चर्चविषयी सांगितलं. तर ते म्हणतात मी आवर्जून आपल्या चर्चमध्ये आले आणि सतत येत राहिले. जे वेदीवरून अभिवचन येत होतं मी ते स्वीकारत राहिले विश्वासाने, आणि विश्वासाने पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेला आणि पुन्हा एक्सरे काढला. तर ते म्हणतात की त्यांचं जे मोडलेलं हाड होतं ते पुन्हा आता जुडलेलं आहे आणि प्रभूने अद्भुतरित्या चमत्कार केलं. त्यांच्या विश्वासानुरूप त्यांना चमत्कार दिलेला आहे, म्हणून ते देवाला कसं काय झालं? तुमचं ऑनलाईन मी सगळं ऐकते, त्याच्यावर विश्वास ठेवते. मी उठलं का तुमचं लावते, त्याच्यावर विश्वास ठेवला मी. बाकी कुणी मला साथ नाही दिली, मला येशूने साथ दिली. येशूने आरोग्य दिलं. पहिलं मी बैठकला आले का दुसऱ्या दिवशी 150 चपातीची ऑर्डर आली मला. मी सगळ्याची मदत मागितली, कुणी नाही दिली मदत. म्हणलं देवा तू काम दिलं ना, तूच मला ताकद दे, तूच मला शक्ती दे. 10 चपात्या लाटायच्या हात वर करायचा, 10 चपात्या लाटायच्या हात वर करायचा. लोकाला दाखवलं पण नाही मला मी दाखवलं पण नाही मला लागलंय म्हणून. माझा परमेश्वर आहे माझ्यासोबत, मी विधवा आहे, माझा आवाज ऐकणार, माझ्या मदतीला येणार हाय माझा परमेश्वर. मला जयश्री सिस्टरचं एवढं आवडते ना, एवढी खुश, एवढी आनंदी असते ना, मी खूप आनंदी. आय लव्ह यू. खूप आनंदी असते मी. आज तर एवढे आनंदी आहे ना, खूप. फक्त माझ्या मुलाला पेपरला बसू दिलं ना. मी प्रे करता. ठीक आहे. I pray, Father, for him. Heal him, Lord God. Deliver him, Lord. Let your gracious hand be upon his life. Be free and healed in the name of Jesus. Thank you, Father. Hallelujah. God bless, God bless. प्रेज़ द लॉर्ड पास्टर ये फैमिली है, ये बताते हैं कि लास्ट ईयर जून में ये ब्रदर के पैर में एक छोटा सा घाव हुआ था. वो देखने के लिए वो लोग हॉस्पिटल में चले गए. वहाँ पे जाने के बाद उनका पूरा बॉडी स्कैन हुआ. उसमें डिटेक्ट हुआ कि उनके बॉडी में 2 कैंसर है. एक तो पैर का कैंसर और एक किडनी में बहुत बड़ी कैंसर की गांठ है. तो डॉक्टर ने उनको बोला इमीडिएटली आपको ऑपरेशन करना पड़ेगा, नहीं तो पूरे बॉडी में कैंसर फैल सकता है और आपको पैर काटना पड़ेगा. तो ये ब्रदर इमीडिएटली उनका ऑपरेशन हुआ. 130 स्टिचेस उनके बॉडी में आज लगे हुए हैं. वो बताते हैं यस और वो बताते हैं कि उनको बहुत ज़्यादा वो टेंशन में थे. उनके पास इतने पैसे भी नहीं थे और इतना बड़ा ऑपरेशन है तो पैसे कहाँ से आएंगे. वो बताते हैं उनका पैर का ऑपरेशन सक्सेसफुली हो गया. उसके बाद वो बताते हैं वो हॉस्पिटल में थे. एक सिस्टर उनके पास आई जो अपने चर्च में रेगुलरली आते हैं. वो सिस्टर ने उनको बताया कि आपका जो भी प्रॉब्लम है, जो भी है, आप प्रभु यीशु को बताइए, आप हमारे साथ सैटरडे मीटिंग के लिए आइए. तो वो सैटरडे मीटिंग आफ्टर हिज ऑपरेशन पास्टर ही केम टू चर्च में आए. डॉक्टर ने बोला था कि किडनी का जो गांठ कैंसर है पूरी तरह से निकल नहीं सकता, हम लोग गारंटी नहीं दे सकते हैं. बट ही केम टू चर्च, ही बिलीव्ड इन जीसस क्राइस्ट. शी इज वाइफ, शी वाज कंटिन्यूअसली प्रेइंग फॉर हिम. और वो बताते हैं कि जो ऑपरेशन का गारंटी डॉक्टर ने दिया नहीं वो सक्सेसफुल हो गया है. पूरी तरह से बॉडी में से कैंसर आज निकल चुका है पास्टर. ही इज एब्सोल्युटली फाइन एंड ही हैज कम टू गिव द टेस्टिमनी पास्टर. आता कॅन्सर नाहीये असं म्हणतात. कॅन्सर नाही म्हणून सांगितले. हा नाही म्हटलं. चेक केले, परत चेक केलं, एकदम नील झालं. एकदम नील झालं. कोणी बरं केलं? येशू ख्रिस्ताने आम्हाला बरं केलं. प्रेज गॉड. Praise the Lord. गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. नाही गॉड ब्लेस यू. Pastor, this is Sister Rupali. She says that from the month of February, she was coughing up blood. And this was happening for 2 weeks. And exactly a month ago, on 6th March, she received the report that the report said that cancer is positive. So it was a throat cancer. Throat cancer. Throat cancer. And she said, Lungs. Lungs. When I had COVID that time, I was feeling very breathless. After that, I cured. But then because of that, I was still not feeling well. Completely, I wasn't well. But in the month of February, 20 days continuously, I was having bleeding continuously. But I ignored it. I did not show it to doctor. But just for confirmation, it was not in my mind that cancer would come. But when I checked, that time my cancer reports came positive same day, March 6th. And that time I was so shattered because I didn't know what to do after that. She says for those 2 weeks, every Saturday, she believed, she prayed, she agreed with you that whenever you said that cancer go, she believed that the cancer is going from her body. And in 2 weeks, she went back to get her report. She says in those 2 weeks, she was completely healed. She did not go. The reports came back normal. It came normal. See and that? my cancer is completely
Gone, completely gone. Cancer. She took no treatments, nothing. She only believed that Jesus is going to heal me. I said to God, I don't want to take any treatment. I don't want to take any chemotherapy. I don't want to take any radiations. After that, I don't want to get healed. I want healing now. And after that, when I did my reports, everything came normal, and I thank God. See that? Hallelujah. Amen. Your strong faith in Jesus did the trick. Yes. Yes. What you want to tell the people now? I believe that God is. मला विश्वास आहे. Yes. देव जिवंत आहे. जे मागाल विश्वासाने मागाल, जिवंत देव नक्कीच कार्य कराल. आणि त्यांनी माझी प्रार्थना ऐकली. त्यांनी मला सोडलं नाही, टाकलं नाही. माझे कॅन्सरचा रिपोर्ट मार्च 6 तारखेला पॉझिटिव्ह आला होता. मी एवढी डोक्यात विचार करत होते की अक्षरशः विचार केला की जीवनच संपून टाकावं, पण देवाने मला सोडलं नाही. मी डॉक्टर्स कडे पण गेले, सगळं रिपोर्ट्स वगैरे म्हटलं आता ऍडमिट करून, पण म्हटलं नाही. एकाने देवाचं पण काम करायचं आणि दुसऱ्याने जर आपण हॉस्पिटलकडे पण गेलो तर देवाच्या कामाला अडखळ नको. मी देवाला म्हटलं मला ट्रीटमेंट घेऊन बरं नाही व्हायचं, मला तुझ्या स्पर्शाने आणि फक्त विश्वासाने आणि माझा देवच मला बरं करणार. आणि 2 आठवड्यानंतर जेव्हा मी चेक केलं, माझ्या देवाने सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आणले. त्याबद्दल मी देवाला धन्यवाद. हालेलुया. Thank you, Father. Thank you, Lord, for your grace and mercy on our life in Jesus' name. Praise God. Yes. प्रेज लॉर्ड पास्टर. प्रभू, पास्टर ही बहीण आहे, ती सांगतात ते खराडीवरून येतात. ते सांगतात की गेले 2 महिन्यापासून तिला शैताना दुरात्म्याचा त्रास होत होता. ते सांगतात की ते चर्चला, त्यांच्या नातेवाईकांनी चर्चला येण्याचे सांगितलं. ते म्हणतात जसे ते चर्चला लागले 2 आठवडे ते सांगतात की ते कंटिन्युअसली चर्चमध्ये प्रार्थनेमध्ये पडत होते आणि त्याच वेळेला परमेश्वराने त्यांना पूर्णपणे सुटका दिलेली आहे. आता त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. ते पूर्णपणे बंधनमुक्त झालेले आहेत. परमेश्वराने जे कार्य केलेले त्यासाठी ते परमेश्वराचे आभार मानतात. हालेलुया. Thank you, Father, for Amen. Lord God. Oh God, thank you so much. God bless you. Praise the Lord. ह्या बहिणीचं नाव अश्विनी आहे आणि ते म्हणतात 1 वर्षभरापासून ते आपल्या चर्चमध्ये येतात आणि ते म्हणतात की मी खूप अशी गोंधळलेले होते जेव्हा चर्चमध्ये आले होते. मी खूप करिअर जे करायचं होतं त्यांना काही समजत नव्हतं, तर मी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये प्रयत्न करत राहिले पण मला काही समजलं नाही. शेवटी मी असा प्रभूच्या कृपेने निर्णय घेतला की मी एक व्यवसाय सुरू करणार ॲग्रिकल्चर साईटमध्ये आणि प्रभूच्या कृपेने ते व्यवसाय आता चांगला चाललाय म्हणते. प्रभू येशूच्या नावाला गौरव देतात. ते म्हणतात महिन्याभरापासून त्यांना खूप असं निराशा येत होती आणि सुसायडल थॉट्स येत होते. ते म्हणतात आज मी प्रभूच्या मंदिरामध्ये आले, प्रभू येशूने मला पूर्णपणे ती सुटका दिली. आता प्रभू येशूची शांती माझ्यामध्ये आली म्हणते. सर्व गौरव येशूच्या नावाला देतात. सांगायचं ॲक्च्युली की मी एक ब्रेकडाऊन झाला माझं 2 महिन्यापूर्वी. तर मी एवढं निराश होते, मी अक्षरशः 2 ते 3 वेळा मी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. मी त्यासाठी येशूला पण सोडायला तयार झाली होती परत त्या व्यक्तीसाठी. मी खूप जास्त म्हणजे खूप हे झाले होते, खूप निराश झाले होते. माझा बिझनेस वगैरे मी सगळं पाण्यावर सोडणार होते. माझ्या हाताखाली म्हणजे 3 ते 4 लोक आहे, त्यांचं माझ्यावरती सगळं जीवन चालतं, पण माझ्यात हिंमतच राहिलेली होती काही करण्यासाठी. मी सगळं संपवणार होते सगळ्या गोष्टी. पण आज मी खूप प्रार्थनापूर्वक आले की मी म्हणलं देवाला आज मला सोड नाही तर काहीतरी कर, मला आज भेटायचे पास्टर पीटरांना. तर मी आज ॲक्च्युली मला देवाने स्पर्श केला, वरती आले. मी आज म्हणजे माझ्या चेहऱ्यावरचं सगळं गेलं होतं, तेज वगैरे सगळं. म्हणजे मी घरी पण अक्षरशः खूप रडत होते, खूप जास्त. तर आज सगळं बरं झालं. थँक यू फादर. एव्हरीथिंग शुड बी सॉर्टेड आउट इन जीसस नेम. आय प्रे ओ लॉर्ड, सॉर्ट इट आउट. Let her know that you still love her and that you still care for her in Jesus' name. God bless. हालेलुया. बस ये सिस्टर बताते 20 से 25 दिन से उनको पाइल्स का तकलीफ था. पाइल्स की गांठ जहाँ पे है वहाँ पे पूरा पर्स हो चुका था. तो उन्होंने डॉक्टर को दिखाया. डॉक्टर ने बोला इमीडिएट ऑपरेशन करना पड़ेगा. तो इन्होंने पूछा कितना खर्चा होगा, तो डॉक्टर ने बोला 85,000 रुपीज आपको इमीडिएटली पे करने पड़ेंगे. बड़ी सिस्टर बोलते मैं सादी हूँ, मेरे पास इतने ज्यादा पैसे हैं नहीं है. तो उन्होंने बोला, वो निराश होकर हॉस्पिटल से घर पे चले गए. घर पे जाके उन्होंने बोला कि ये सैटरडे को मैं चर्च में जाऊंगी और प्रार्थना करूंगी. चर्च में आए हो, उन्होंने प्रार्थना की और वो बताते हैं विदाउट अ सिंगल रुपी पास्टर उनका पूरा पाइल्स का जो तकलीफ है निकल चुका है. अभी उनको बिल्कुल तकलीफ नहीं होती है. ऑपरेशन उनका नहीं हुआ है. प्रभु यीशु ने उनको पूरी तरह से चंगाई दी है.
हाँ प्रभु को धन्यवाद देती। मुझे ऐसे परिस्थिति नहीं था, मैं खूब से कर्ज महाजन भी करके 10-20 हज़ार तक भर सकते थे, लेकिन जब इतना खर्चा बताए तो मेरा पूरा ऐसा शरीर में कपकपी हो गया। लेकिन प्रभु से हम धीरज नहीं छोड़े, प्रभु से मैं प्रार्थना करते रह गई, तो प्रभु ने कार्य किया, वहाँ से हमको बचाया। अभी पूरा तेल ले जाके लगाए, प्रार्थना करती थी, प्रभु अभी अच्छा किया। पहले दिन ज़्यादा मैं तकलीफ में थी, उस दिन गई तो 4,000 खर्चा बताए थे डॉक्टर ने, तो हमने बोले डॉक्टर साहब हम इतना नहीं भर सकते, तो 500 सिर्फ फीस लिया। प्रभु ने इतना कार्य, सिर्फ 500 रुपए लिया। फिर 4,000 was a bill, pastor. 500 rupees देके उनको हो। Touch her life, oh Father. Let her be completely freed. No more of the demonic attack on her. Pastor, this is Sister Sunita. This is her son. He's been taking medications for 15 years for his situation. And for 3 years, he was not walking. Today, just now in the last prayer, he's got up and he's able to walk. He's here on his own feet after 3 years. After how many years? 3 years. And he's walking now. Yes, he's walking now. He started talking also a little bit. See this. Amen. 3 वर्षांनंतर हा मुलगा See that पहिल्यांदा चालायला after 3 लागला years he's walking. शेवटच्या प्रार्थनेमध्ये। मग कसं काय चालायचं, कसं पुढे जायचं? तो पास्टर माझी दोन्ही मुलं अशीच आहेत. असंच आहे. हा, याच्यापेक्षा एक बारका आहे, त्याला मी आज जून पासून इथं घेऊन येते, त्याला काहीच फरक पडला नाही. पण तो प्रभु नुसता- करणार. हा, तो म्हणतो मला फाशी दे, मला हे कर. मी नाही, आज त्याला नाही, आणलं नाही, प्रभु तो लय करणार. खूप चिडतो माझ्यावरती. नाही होणार. टच देम, टच देम, Father in Jesus.